सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता राजकुमारने चंद्रकांतला सुद्धा किडनॅप करून ठेवलं होतं. एका बाजूला राजकुमारला खंड्या सापडलेला असतो, तर दुसऱ्या बाजूला चंद्रकांत त्याच्या तावडीतून सुटून पळालेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये राजकुमारच्या तावडीतून सुटून पळालेल्या इथे आता चंद्रकांतचा सावलीने जीव वाचवलेला असतो आणि त्यामुळे इथे आता लवकरच राजकुमारची वाट लागणार असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे राजकुमारचा अंत जवळ आलेला असतो. जगन्नाथने आधीच सांगितलेलं असतं की सावलीचं बाळ जे कोणी असेल ना, तो तुझा अंत करेल, तो तुझा विनाश करेल. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, राजकुमार आता खूपच जास्त चिडलेला असतो आणि तेव्हापासून राजकुमारने ठरवलेलं असतं सावली आणि तिचं बाळ दोघांनासुद्धा जिवंत ठेवायचं नाही, काही झालं तरीसुद्धा. कारण राजकुमारने स्वतःच्या स्वार्थासाठी भरलेला संसार उद्ध्वस्त केलेला असतो, तो म्हणजे सावली आणि सारंगचा. त्या दोघांचा संसार त्याने उद्ध्वस्त केलेला असतो. कारण सावली सारंगला एकमेकांपासून खरं तर वेगळी करणारी व्यक्ती ही दुसरी तिसरी कोणी नसून राजकुमारच असते. त्या दोघांमध्ये गैरसमज निर्माण करणं, तिलोत्तमाला सावलीच्या विरोधामध्ये भडकवणं असू दे, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे भैरवीने जे काही कारस्थान केले ना 8 वर्षांपूर्वी, खरं तर सावली आणि सारंगच्या संसार मोडण्याला तीच जबाबदार असते. पण तरीसुद्धा प्रेक्षकांनो, अजूनसुद्धा खरे गुन्हेगार समोर आलेले नाही आहेत. खरे गुन्हेगार कोण आहेत हे एका व्यक्तीला जवळून माहिती होतं आणि ती व्यक्ती म्हणजे चंद्रकांत काका. चंद्रकांत काकांना कळलेलं असतं की राजकुमारने सावली सारंगला एकमेकांपासून वेगळं केलेलं आहे आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, चंद्रकांत काकांना मारण्याचा डाव हा राजकुमारने केलेला असतो. 8 वर्षांपूर्वी सावलीने इथे आता सारंगला डिवोर्स पेपर पाठवले नव्हते, तिने सही केली नव्हती, हे सगळं कारस्थान राजकुमारचं आहे. या सगळ्या गोष्टी चंद्रकांत काकांना कळलेल्या असतात. अमृताच्या अपघातामागे सावलीचा नाही तर भैरवीचा हात आहे. भैरवीने अमृताचं बाळ घालवलं आणि त्याचा ब्लेम बिचाऱ्या सावलीवरती आला. सावलीने खरं तर अमृताचा जीव वाचवला. या गोष्टीकडे कोणीही लक्ष न देता तिचं बाळ सावलीमुळे गेलं या गोष्टीला हायलाईट करण्यात आलं आणि त्यामुळे तिलोत्तमाने सावली विरोधामध्ये खूपच मोठमोठी षडयंत्र रचली. तिच्यावरती नको नको ते आरोप केले आणि शेवटीला घरातून बाहेर काढण्यासाठी तिला आता प्रवृत्त केले आणि अशा रीतीने तिच्यावरती नको नको ते आरोप केल्यानंतर इथे आता सारंगला भडकवल्यानंतर फायनली सावलीला घरातून बाहेर काढण्यामध्ये तिलोत्तमा, राजकुमार आणि भैरवी तिघेही जण यशस्वी झालेले असतात. आणि ही गोष्ट सगळीच्या सगळी जर कुणाला माहिती असेल तर ते चंद्रकांत काका. आणि राजकुमारचं सत्य चंद्रकांत काकांच्या समोर आल्यानंतरच त्यांनी आता हे सत्य तिलोत्तमाला आणि बाकीच्या घरच्या लोकांना म्हणजे सारंगला सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो. आणि ही गोष्ट सारंगला कळू नये असं राजकुमारला वाटत असतं आणि म्हणूनच राजकुमारने एवढी वर्ष चंद्रकांत काकांना एका गोडाऊनमध्ये ठेवलेलं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, ज्या वेळेला इथे सावली आणि अबीर दोघेजणं पुण्यामध्ये परत येतात आणि ही गोष्ट जेव्हा राजकुमारला कळते, त्यानंतर राजकुमारने पुन्हा एकदा अबीर आणि सावलीला मारण्याचा डाव रचलेला असतो. त्याच्यामध्ये खंड्याचा अपघात झालेला असतो. त्यामुळे खंड्या कुठे आहे त्याला शोधून त्याला एकच गोष्ट विचारायची असते की नक्की 8 वर्षांपूर्वी तू सावली आणि तिच्या बाळाला मारलं होतंस की नाही, आणि जर मारलं नव्हतंस तर मला का सांगितलं नाहीस. मग आता तू मला सांग, अबीरचा मुलगा नक्की कोण आहे? अबीरच आहे की तो मुलगा नाही आहे, मुलाला मारलंस आणि मग तो मुलगा तिने दत्तक घेतला आहे किंवा तिचाच आहे पण तिला नंतर झालेला आहे. या सगळ्या गोष्टी त्याला विचारून घ्यायच्या असतात. सगळ्या गोष्टी आता त्याच्या मनामध्ये चालू असतात
आणि खंड्या काही अजून शुद्धीवरती आलेला नसतो. एका बाजूला राजकुमार खंड्याचा शोध घेतोय तर दुसऱ्या बाजूला मोनिका त्याला डबल क्रॉस करते आणि खंड्याला किडनॅप करून ठेवते. पण ज्या वेळेला मोनिका खंड्याचा फोन तिथे घेऊन जाते आणि तो ओपन करते आणि त्याच्यातले आपले नंबर आपली चॅटिंग डिलीट करते, त्यावेळेला तिथे आता गेल्यानंतर लोकेशन राजकुमारला कळलेलं असतं, लोकेशन ट्रेस झालेलं असतं आणि त्यानंतर राजकुमार जाऊन खंड्याला आपल्या ताब्यात घेतो. इथे आता राजकुमार मोनिकाला काहीसुद्धा कळू देत नाही आणि खंड्याला आपल्या ताब्यात घेतो आणि त्याला विचारत असतो की खंड्या, मला खरं खरं सांग, 8 वर्षांपूर्वी तू सावलीला मारलं नव्हतंस ना? मग तिचं बाळपण जिवंत आहे का? खंड्या बोल, तो मुलगा तिचाच आहे का? की तिला मुलगी आहे? असे बरेचसे प्रश्न आता पडलेले असतात. कारण खंड्याने सांगितलेलं असतं ना की तिच्या मुलीला मारलं आणि तिलासुद्धा मारलं. मग जर मुलीला मारलं तर मग हा मुलगा कसा? ह्या सगळ्या गोष्टींची त्याला उत्तरं हवी असतात. पण इथे खंड्याला त्याच्याकडे आता घेतल्यानंतरसुद्धा खंड्या काही शुद्धीवरती अजून आलेला नसतो. तेव्हा इथे भैरवी म्हणत असते, हे बघ राजकुमार, तू जराशी आहे ना पेशन्स ठेव. तो माणूस अजून शुद्धीवरतीच आलेला नाही आहे. तो तुला सत्य काय सांगणार आहे. त्यामुळे तू जरा पेशन्स ठेव. त्याला बरं वाटू दे. सगळं सत्य आपल्याला कळेल. खंड्या आहे ना पोलिसांच्या ताब्यात लागायला नको. कारण जर पोलिसांना खंड्या सापडला तर मग तू पोलिसांच्या ताब्यात जाशील आणि एकदा का तुला पकडलं की माझं नाव घ्यायला तू मोकळंच आहेस, नाही का? तेव्हा इथे राजकुमार म्हणतो, मी तुझं नाव का घेईन? ते म्हणते, का नाही घेणार? घेऊ पण शकतोस. आणि अशा रीतीने प्रेक्षकांनो इथे आता सगळ्या गोष्टी त्याला वाटत असतात की माझ्या ताब्यात आल्या. इथे आता सावलीला मारण्याचा सुद्धा त्याचा डाव फसलेला असतो. अबीरला घेऊन सावली निघालेली असते. पण तेव्हाच इथे सारंग जातो आणि सावलीला सांगतो की तू हे घर सोडून जाऊ नकोस. जगन्नाथजींच्या इथे राहा. तिकडे गेल्यानंतर तू एकटी असशील. मग तुझ्या बाळाला आणि तुला मारणं त्या लोकांसाठी सोपं होऊन जाईल. पण तू इथे राहिलीस ना तर आम्ही सगळेजण आहोत तुला आणि अबीरला प्रोटेक्ट करायला. याचा तू विचार कर. जो कोणी अबीरच्या जीवावरती उठला आहे तो तुझ्यावरती आताही लक्ष ठेवून असेल. तू कुठे जातेस कुठे नाही त्या लोकांना सगळं कळत असेल. मग आत्ताच तुला अबीरचा जीव धोक्यात घालायचा आहे का? जगन्नाथच्या इथे तू निदान सुखरूप तरी आहेस, हे आता सारंग तिला समजावून सांगतो. आणि त्यामुळे सारंगने राजकुमारचा डाव उधळून लावलेला असतो. कारण सावली अबीरला घेऊन मग पुणे सोडून जातच नाही. सगळ्या बाजूने राजकुमारची कोंडी झालेलीच असते. आणि तेवढ्यात प्रेक्षकांनो राजकुमारला एक फोन येतो आणि सांगितलं जातं की तो माणूस पळून गेला. तो माणूस नक्की कोण पळून गेला? त्याला असा प्रश्न पडतो आणि तो म्हणतो, काय रे, लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना तुला. एवढ्या वर्ष तुला लक्ष ठेवायला सांगतोय. कसले पैसे देतो रे मी तुला? कसले पैसे देतो? पोचतोय ना मी तुम्हाला. एका माणसाला धड तुम्हाला पकडून ठेवता आलं नाही, त्याच्यावरती लक्ष ठेवता आलं नाही. अरे लाज वाटते का तुम्हाला? लाज. असा कसा पळून गेला तो? जा जा लवकर जा, शोधा त्याला. तेव्हा भैरवी म्हणते, राजकुमार तू कुणाबद्दल बोलतोयस रे? कुणाला किडनॅप केलं होतंस? खरं खरं सांग. तेव्हा इथे राजकुमार म्हणतो, भैरवी अगं कुणी नाही, एक माणूस होता. त्याला मी काही गोष्टींसाठी किडनॅप करून ठेवला होता. तो माणूस पळून गेलाय बस. ती म्हणते, राजकुमार खरं बोलतोयस ना तू? मला डबल क्रॉस तर करत नाही आहेस ना? तो म्हणतोय, बाई नाही ग नाही, मी तुला डबल क्रॉस कशाला करू? मी असं काही केलेलं नाही आहे. आणि तेव्हाच आता राजकुमार म्हणतो की मला जावं लागेल. त्या माणसाला पकडावं लागेल कारण माझं आयुष्य उद्ध्वस्त होईल तो माणूस बाहेर पडला तर. आणि अशा रीतीने प्रेक्षकांनो इथे आता राजकुमार लगेचच निघालेला असतो चंद्रकांत काकांना शोधायला. कारण जी व्यक्ती त्याच्या तावडीतून पळून गेलेली असते ना ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ती व्यक्ती असते चंद्रकांत काका. त्याने एवढी वर्ष चंद्रकांत काकांना आपल्या तावडीमध्ये ठेवलेलं असतं. कारण का प्रेक्षकांनो चंद्रकांत काकांना त्याने का किडनॅप केलेलं असतं स्वतःच्या वडिलांना? तर ज्या वेळेला इथे राजकुमारने सावली प्रेग्नेंट असतानासुद्धा सारंगला सांगितलेलं नसतं. प्रेग्नेन्सी पेपरच्या जागी त्यांनी डिवोर्स पेपर ठेवलेले असतात आणि डिवोर्स पेपरवरती त्याने सावलीची सही पण स्वतः केलेली असते आणि सारंगची सहीसुद्धा स्वतः केलेली असते. त्यामुळे काय होतं इथे आता दोघांमध्ये मोठा गैरसमज होतो. बरं एवढं करूनच इथे आता राजकुमार थांबलेला नसतो.
भैरवीने अमृताचं बाळ मारलेलं आहे ही गोष्टसुद्धा राजकुमारला समजलेली असते. त्याच्यामध्ये सावलीचा काहीच रोल नाही आहे. उलट सावलीने स्वतःच्या जीवाची बाजी लावून अमृताचा जीव वाचवलेला असतो. भैरवीने इथे आता अमृताचं बाळ घालवलं. खरं तर जबाबदार ती होती, पण ब्लेम केलं सावलीला आणि राजकुमारने त्या गोष्टीला खतपाणी घातलं आणि इथे सावलीला गुन्हेगार ठरवलं. त्यामुळे खरी गुन्हेगार जर कोणी असेल तर भैरवी आहे, राजकुमार आहे आणि थोड्याफार प्रमाणात तिलोत्तमासुद्धा आहे. कारण तिलोत्तमाने सुद्धा या सर्व गोष्टींवरती विश्वास ठेवत सावलीला घरातून चक्क हकलून दिलेलं असतं. सारंगला तिच्यामध्ये आणि सावलीमध्ये निवड करायला सांगितलेले असते आणि तेव्हा इथे आता सारंगने आपल्या आईची निवड करत सावलीला घरातून हकलून दिलेले असते. या सर्व गोष्टी घडतच असतात आणि तेव्हाच प्रेक्षकांनो या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या असतात. त्या म्हणजे चंद्रकांत काकांच्या. कारण भैरवी आणि राजकुमार जेव्हा सेलिब्रेट करत असतात ना, तेव्हा चंद्रकांत काकांनी त्यांना बघितलेलं असतं आणि सगळं बोलणं ऐकलेलं असतं. तेव्हा ते राजकुमारला धमकी देतात की मी आत्ताच्या आत्ता जातो आणि सगळंच्या सगळं तिलोत्तमाला सांगतो. तिलोत्तमा तुला तुझ्या या गुन्ह्यासाठी आहे ना नक्की शिक्षा देईल. तू जे काही वागलं आहेस सारंग आणि सावलीच्या बाबतीत, स्वतःच्या भावाचा संसार उद्ध्वस्त केलास तू, चांगलं केलं नाहीस राजकुमार. मी आत्ताच्या आत्ता जाऊन सगळं काही सांगतो तिलोत्तमाला. आणि तेव्हा राजकुमार आपल्या वडिलांनाच इथे बेशुद्ध करतो. त्यांच्या डोक्यामध्ये जोरात फ्लॉवर पॉट घालतो. त्यांना बेशुद्ध करून एका गोडाऊनमध्ये नेऊन आता किडनॅप करून ठेवतो. तो म्हणतो राहा इथे, सडा आता इथेच. माझं सत्य सांगायला जात आहे का? सडा इथेच आता. आणि मग त्या गोडाऊनमध्ये त्यांना ठेवण्यात आलेलं असतं तब्बल 8 वर्ष. आणि शेवटीला तिथे कुणीच नाही आहे हे बघून राजकुमार तिथे नसताना चंद्रकांत काका तिथून निसटलेले असतात आणि ते पळून जातात. तिथून निसटून पळून गेल्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सावलीने आपले क्लासेस पुन्हा सुरू केलेले असतात आणि त्याच वेळेला इथे आता चंद्रकांत काका रस्त्याने चालत असतात. आणि तेव्हा इथे सावली आणि अबीर दोघेजणं मार्केटमध्ये आलेले असतात थोडीशी खरेदी करायला. आणि तेव्हा प्रेक्षकांनो मार्केटमध्ये आल्यानंतर इथे आता चंद्रकांत काकांना सगळीकडे राजकुमार त्याचे गुंड लोक शोधत असतात. पण चंद्रकांत काका यांनी आपल्या डोक्यावरती शॉल घेतलेली असते आणि ते आता तिथून पळालेले असतात. तेव्हा गाडी येत असते आणि चंद्रकांत काका रस्ता क्रॉस करत असतात. तेव्हा त्यांना वाचवण्यासाठी सावली धावत पळत जाते आणि त्यांच्या हाताला धरून जोरात बाजूला करते. आणि इथे सावली मात्र आता गुडघ्यावरती पडलेली असते. तेव्हा तिच्या हाताला पायाला मार लागलेला असतो. तेव्हा ते काका म्हणतात थँक्यू बाळा. आणि तेव्हा सावली बघते त्यांच्या चेहऱ्याकडं. ते दुसरे तिसरे कोणी नसतात, ते चंद्रकांत काका असतात. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो इथे आता चंद्रकांत काका 8 वर्ष कुठे आहेत कुणाला काहीच कल्पना नसते. पण शेवटीला राजकुमारच्या तावडीतून ते सुटलेले असतात आणि रस्त्यावरून चालत असताना त्यांचं लक्ष नसतं. आणि तेव्हा एका गाडीमध्ये त्यांचा अपघात होणार. तेवढ्यात सावली त्या ठिकाणी धावत पळत येते आणि चंद्रकांत काकांना बाजूला करून त्यांचा जीव वाचवते. तर अशा रीतीने चंद्रकांत काका फायनली सावलीला भेटलेले असतात आणि ती आपल्याबरोबर त्यांना आता घेऊन गेलेली असते. त्यांचा जीव वाचवत त्यांना आपल्याबरोबर घेऊन जात राजकुमारच्या तावडीतून सावलीने चंद्रकांत काकांना वाचवलेलं असतं आणि त्यांना सुखरूपरित्या आपल्या घरी घेऊन गेलेले असते.